कटील फ्रेंच के कप्तान ने कहा कि भले ही हम हार माने हैं टॉस पर, लेकिन टॉस के हारना ये मायने नहीं रखते हैं। हम गेंदबाजी पर और अपनी बल्लेबाजी पर विश्वास रखते हैं। तो विदवार फ्रेंच के शुरुआत की गेंदबाजी पर अच्छे खासे रन बनाएंगे, 60 से 65 रन बनाएंगे और विपक्षीय टीम को अपने विश्वसनीय गेंदबाजों के सहारे रोक लगाकर अपनी टीम को जिताने की कोशिश हम करेंगे। तो आइए देखते हैं ये दूसरे मैच पर फलितांश किस तरह से होंगे, कौन से टीम आगे बढ़ पाएंगे। विदवार बॉयज और कटील फ्रेंच के बीच ये मैच। आरंभिक बल्लेबाजी पर कटील फ्रेंच के खिलाड़ियां, आरंभिक जोड़ी भी आ चुके हैं मैदान में, शिवा और विश्वा। गेंदबाजी पर शाबुद्दीन, विदवार बॉयज के कप्तान शाबुद्दीन गेंद को उठाकर तैयार खड़े हैं। आरंभिक ओवर पर ही पावर प्ले पर कप्तान जिम्मेदारी को अपने कंधों पर उठाकर तो आजान के विराम के बाद फिर वापस आते हैं। ग्राउंड 3 के ये दूसरे मैच और उसी तरह ग्राउंड 2 और ग्राउंड 4 पर भी मैच चलेंगे। हम दोबारा इस श्रृंखला में भाग लेने वाले हर एक टीम से हम गुजारिश करते हैं कि ग्राउंड 2 और ग्राउंड 4 पर खेलने वाली जितनी भी टीमें हैं वो अपने अपने शेड्यूल के अनुसार उस मैदान पर तैयार हो जाए। शिवा और विश्वा की जोड़ी, शाबुद्दीन विदवर बॉयज के टीम के कप्तान, आरंभिक ओवर की जिम्मेदारी अपने हाथों पर लेने के बाद एक छक्का भी जड़ चुके हैं इनकी गेंदबाजी में। और बीच अच्छी गेंद और उछाले हवा के साथ गेंद से मारे के बाहर, दूसरे सिक्सर।
तो शिवा के बल्ले से निकली हुई ये दूसरी सिक्स। हालांकि गेंदबाजों को भी ये समझना होगा कि किस तरह से मैदान पर हवा लहर रहे हैं, किस दिशा में हवा लहर रहे हैं। अगर बल्लेबाज अपने दिमाग को सही तरीके से इस्तेमाल करते हैं, वातावरण के साथ जुड़ते हुए अगर बल्लेबाजी करते हैं, तो कहीं ना कहीं हर एक गेंदबाज के खिलाफ वो जवाब दे सकते हैं। तो यहाँ पर शिवा ने भी वही योजना बनाए हैं। दोनों सिक्सर जब लगे तो उनकी बॉडी लैंग्वेज को आप देख सकते हैं कि वो किस तरह से बल्ला जुड़ाए हैं गेंद के साथ। बिल्कुल कोई शक्ति नहीं बल्कि युक्ति के इस्तेमाल किए हैं। अपने दिल और दिमाग से वो बल्लेबाजी दिखाए हैं दोनों सिक्सर दिखाते हुए। शाबुद्दीन दाहिने हाथ ओवर द विकेट, ये गेंद लोअर फुल टच के रो पर दो टिप्पे के बाद गेंद फील्डर के हाथ लगे, जब तक कि फील्डर उस गेंद को सीधे निशाना बनाने की प्रयास करे। एक रन तो दौड़कर पूरा कर चुके हैं दोनों खिलाड़ियां। शिवा और विश्वा टेनिस क्रिकेट के इतिहास पर मशहूर नाम, अनुभवी खिलाड़ियां। कई सारे पुरस्कार इनके कदमों पर गिरे हैं इनकी सक्षमता के लिए। शाबुद्दीन और इस बार धीमे गति के साथ थोड़ी सी गति पर परिवर्तन दिखाए, गेंद को अपने हाथ से छोड़ने के बाद पिच के बीचों बीच गेंद को टिप्पा खिलाए और गेंद काफी धीमी गति के साथ थोड़ी सी उछाल बदलने के बाद बल्लेबाज की तरफ निकल आए, तो बल्लेबाज भी काफी अंदाजा वहां पर दिखाए कि किस तरह से उस बल्ले उस गेंद को सामना करना है। तो एक मात्र सिंगल रन जुड़ने के बाद 16 रन, 16 आफ्टर द कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओवर। आरंभिक ओवर की समाप्ति के बाद, पावर प्ले की समाप्ति के बाद 16 रन बिना कोई विकेट के नुकसान पर शिवा और विश्वा की जोड़ी क्रीज पर। मैच आप देख रहे हैं विद्वार बॉयज और कटील फ्रेंड्स के बीच। टॉस जीतने के पश्चात शुरुआत पर गेंदबाजी करने का निर्धार लिए है विद्वार बॉयज। यूएई के शारजा के अंदर स्काईलाइन यूनिवर्सिटी मैदान पर आप इस मैच को देख रहे हैं। एम स्पोर्ट्स लाइव टेलीकास्ट दिखाते हुए इस श्रृंखला के कर्नाटक के मशहूर यूट्यूब स्पोर्ट्स चैनल है एम स्पोर्ट्स। तो काशिफ अगली गेंदबाज, लेफ्ट आर्म ओवर द विकेट और इस बार गेंद को उछाले, ऊंचाई पर गेंद, फील्डर गेंद के नीचे और ये रहा पहली गेंद पर ही सफलता। काशिफ अपनी गेंदबाजी शुरुआत करते ही विपक्षी टीम को झटका दे दिया यहाँ पर विकेट की सफलता। और ये जरूरी भी थे कटील फ्रेंड्स को, क्योंकि आरंभिक ओवर पर शहाबुद्दीन के गेंदबाजी पर 16 रन खर्च होने के बाद विदवर बॉयज थोड़ी सी परेशान नजर आए थे कि इस मैदान में जिस तरह से उन्होंने कहा था कि मैं छोटे रन पर अपनी गेंदबाजी के ऊपर हम बहुत ही विश्वास रखते हैं, हर एक गेंदबाज भी विश्वास के लायक है, तो ऐसे में 40-45 रन के अंदर रोक लगाने की प्रयास करते हैं। ये जबान थे अंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट के मशहूर नाम है ये करण अंबाला। और इस पे रिवर्स करने के प्रयास, जोरदार अपील भी वहां पर, लेकिन अंपायर को विश्वास नहीं नजर आया इस अपील पर, क्योंकि गेंदबाज काशिफ भी ये जानते हैं कि करण अंबाला की क्षमता क्या है, उनकी क्रिकेट की उनकी प्रतिभा क्या है, इस बात को बहुत ही अच्छी तरीके से जानते हैं काशिफ। तो इस वजह से उनकी विकेट के लिए अपील जो है ये बड़ी आवाज के साथ अवश्य होंगे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट के साथ काशिफ फिर एक बार आया, लगभग 5 से 6 कदमों के इस्तेमाल करते हैं गेंदबाजी पर काशिफ। और इस बार ब्लॉक कॉल पर गेंद लॉक करने के प्रयास। करण जैसे खिलाड़ियों को रोक लगाने के लिए इस तरह की योजना अवश्य बनाने होंगे गेंदबाजी पर, क्योंकि ये सब पिछले कई सालों से क्रिकेट के साथ एक ऐसे अनुभव लिए हैं कि चाहे आप किसी
तांत्रिकता के इस्तेमाल करें, आपकी टेक्निकलिटी चाहे किसी भी तरह के हो, लेकिन करण अम्बाला जैसे खिलाड़ियों को इतनी जल्दी असर बिल्कुल नहीं पड़ा सकते हैं आपकी गेंदबाजी। तो ऐसे में काशिफ बिल्कुल कम नहीं है करण जैसे खिलाड़ियों से, और इस बार ऊंचाई पर खेलने के प्रयास, लेकिन वन बाउंड सीधे फील्डर के हाथ पर, सिंगल रन। करण अम्बाला छोटी उम्र में ही लाखों दर्शकों को अभिमानियों के रूप पर पाए हैं करण अम्बाला ने। तो आज देखना है कि कटेल फ्रेंड्स के लिए योगदान निभाते हुए अपने बल्लेबाजी पर क्या क्या कारनामा यहाँ पर दिखा पाते हैं। देश विदेशों से लोग, क्रिकेटर इस मैदान पर मौजूद हैं आज। एलिगेंट ट्रॉफी सीजन 6 पर यूएई के इतिहास पर पहली बार इस तरह के एक जबरदस्त प्रतियोगिता अब तक तो नहीं देखे हैं यूएई के खिलाड़ियां, और आगे देख पाएंगे तो शायद वो एलिगेंट के प्रस्तुति पर देख पाएंगे आप, क्योंकि कादर और मलिक जी की जिस तरह की योजना आते, जिस तरह की योजना आते, आप देख सकते हैं इन योजनाओं को किस तरह से अंजाम दिए हैं कादर और मलिक जी ने। एलिगेंट ट्रॉफी सीजन 6 के नाम देते हुए शारजा के स्काईलाइन यूनिवर्सिटी मैदान, काशिफ तैयार लंबी दौड़ के साथ, ये अगली गेंद, और बेच आसानी के साथ गेंद को खेले, लॉन्ग ऑन के एरिया पर गेंद को फील्ड करते हुए वापस कर दिए फील्डर ने, एकमात्र सिंगल रन भी यहाँ पर। तो इस सिंगल रन के बाद ओवर की समाप्ति, तो काशिफ के ओवर की समाप्ति, केवल 4 रन खर्च किए हैं काशिफ इस ओवर पर। बहुत ही आला गेंदबाजी, छोटी ओवर की मैच, ऐसे मैदानों में 5 ओवर की जब मैच चलते हैं, तो ऐसे में केवल 4 रन खर्च करना, और भी एक विकेट की सफलता के साथ। तो विश्वा के निर्गमन के बाद शिवा के साथ जुड़ते हुए करण अम्बाड़ा, पिछले बार सऊदी अरेबिया के जुबैल पर आपने देखे हैं, इलाइट ट्रॉफी 2023 आपने देखे थे, अप्रैल के महीने में वो जबरदस्त मैच सऊदी अरेबिया पर खेले गए थे, वहां पर हम हिंदी प्रेक्षक विवरण पर आवाज दिए थे। तो चैंपियन जो टीम बने थे, यूनिफाइड ब्लूज के भूमिका निभाए थे करण अम्बाला ने, और उस मैच में तो हजारों लोग करण अम्बाला के बॉडी लैंग्वेज को पसंद किए थे, उनकी बल्लेबाजी की एक एक शैली को पसंद किए थे, और खास करते हुए हम भी करण अम्बाला के एक एक मूवमेंट, चाहे वो गेंदबाजी पर हो या बल्लेबाजी पर, बहुत ही फक्र के साथ हमने करण अम्बाला के हर एक मूवमेंट को हम मनोरंजन के रूप पर हमने आस्वाद किए हैं। और बीच ये 4 रन चौका मिले कटील फ्रेंड्स के बल्लेबाज को, यानी कि शिवा को, विश्वा के निर्गमन के बाद दूसरे विकेट की साझेदारी। 5 ओवर के ये निर्धारित मैच, शुरुआत की 2 ओवर की समाप्ति के बाद तीसरी ओवर के ये गेंद है, इस बार अच्छी थी गेंद, अच्छी गेंद, शिवा के शरीर पर गेंद टकराने के बाद रन के लिए योजना बनाए, और नॉन स्ट्राइक से करण अम्बाला रन के लिए दौड़ पड़े थे, विश्वास नजर आए थे करण अम्बाला के उस योजना पर। तो ऐसे में शिवा भी साथ देते हुए, जब करण अम्बाला आधे पिच क्रॉस कर चुके, तो शिवा ने अपने दिमाग से भी ये समझा कि शायद रन पूरा हो जाएंगे, वरना करण अम्बाला भी रन के लिए इतनी आसानी से नहीं दौड़ पाते। तो इस सिंगल रन समाप्त होने के बाद अब धीरे धीरे से रन आगे बढ़ रहे हैं। शुरुआत की 2 सिक्सर के बाद वो बड़ी आवाज में नजर आए हैं कटील फ्रेंड्स के बल्लेबाज, और दूसरी तरफ मैं दाग दूंगा विद्वार बॉयज के कप्तान के उस निर्धार के साथ, जिस तरह से उन्होंने अपने गेंदबाजों के ऊपर विश्वास रखते हुए कहा था कि छोटे रन पर हम रोक लगाए, लॉन्ग ऑफ पर गेंद को खेले, वन बाउंस सीधे फील्डर के हाथ पर, एकमात्र सिंगल रन। अंकित की गेंदबाजी, लाइन और लेंथ काफी बेहतर नजर आते हुए अंकित की गेंदबाजी, और ये जरूरी भी है छोटे ओवरों के मैचों पर हर गेंद एक ऐसी टेक्निकल की ताज दिखाए कि बल्लेबाज चौंक जाए। अंकित अच्छी गेंद, और इस बार गेंद को खेले, गेंद सीधे फील्डर के हाथ पर, और ये खिलाड़ी आउट। शिवा की पारी समाप्त, दोनों खिलाड़ियां कैच आउट के रूप पर वापस जा चुके हैं। विदवर बॉयज के फील्डर प्रथमेश प्रथमेश के हाथ से आउट हो चुके हैं। प्रथमेश
के पास अच्छे फील्डर नजर आते हैं, जिन टीमों के पास फील्डिंग की वो क्वालिटी नजर आते हैं, उन टीमों के पास जीत के विश्वास भी बड़े मात्रा पर देखने को मिलते हैं। आप भले ही वो बल्लेबाजी पर छोटे रन बनाए, गेंदबाजी की नजारे चाहे कितने भी अलग तरीके से हो, लेकिन फील्डरों की भूमिका अगर सही मात्रा पर मैदान पर देखने को मिलते हैं, तो कहीं ना कहीं फील्डिंग वाली टीम के विश्वास जो है वो दुगने मजबूती के साथ आप देख सकते हैं मैदान। तो आरंभिक 2 विकेट गिरने के बाद मिथुन, शिवा और विश्व के निर्गमन के बाद किरण अंबाला के साथ जुड़ते हुए टीम के कप्तान मिथुन, कटील फ्रेंड्स के सारथी और एक विश्वसनीय ऑलराउंडर अंकित, फिर एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट और इस बार घुमाने की कोशिश, ऊंचाई पर गेंद, अंकित गेंद के नीचे और ये रहा अंकित को ये दूसरे सफलता। वाह भाई वाह, इसे कहते हैं एक बेहतरीन परफॉर्मेंस। ये अच्छी वापस आती है ऐसे मैदानों में, एक ही ओवर पर छोटे रन खर्च करते हुए 2 विकेट सफलता के ऊपर लेना। विदवर बॉयज, वाकई आप तो कमाल के प्रदर्शन दिखा रहे हैं इस मैदान में। शाहबुद्दीन कप्तान की जिम्मेदारी निभाने के बाद, टॉस की उस जीत के बाद जिस तरह से उन्होंने कहा कि छोटे रन 40-45 के अंदर हम विपक्षी टीम को रोक लगाएंगे, लेकिन उन्हीं की गेंदबाजी पर 16 रन खर्च हुए थे पहली ओवर पर, पावर प्ले पर। और उसके बाद जब काशिफ गेंदबाजी के लिए आए, केवल 4 रन खर्च किए थे काशिफ ने। तो तीसरी ओवर ये देख लीजिए अंकित की गेंदबाजी, हर एक गेंद पर वो अलग अलग नैया नजर आए हैं और कहीं ना कहीं उस नैया को छैया छैया करने पर सफल नहीं हो पा रहे हैं कटील के खिलाड़ी। टीम 62 प्लीज रिपोर्ट टू द ग्राउंड 2। टीम 62 और ब्लू फोर्स ग्राउंड 2 पर रिपोर्ट करें। ब्लू फोर्स और टीम 62 आपके मैच होंगे ग्राउंड 2 पर, तो बिना देरी के साथ आप कदम बढ़ाए ग्राउंड 2 की तरफ। आप देख रहे हैं एलिगेंट ट्रॉफी सीजन 6, टीम एलिगेंट क्रिकेट के दूसरे चेहरा है। टीम एलिगेंट कादर जैसे महारथिया पिछले लगभग 20 सालों से हमने देखे हैं क्रिकेट पर क्या क्या कारनामा उन्होंने निभाए हैं, और अपनी टीम को सजाने के बाद अपने खिलाड़ियों के साथ जिस तरह के पेशकश उन्होंने दिखाए हैं, इस वजह से ही टीम एलिगेंट के जितने भी सदस्य हैं, आप उनके साथ टीम एलिगेंट के बारे में या टीम एलिगेंट के पिछले जितने भी इतिहास है उसके बारे में अगर आप छेड़ेंगे, तो कहीं ना कहीं हर बात पर कादर और मलिक जी के प्रोत्साहन आपको नजर आएंगे, सपोर्ट नजर आएंगे। हर हार के बाद भी उनकी हौसला बढ़ाने की अलग अलग योजना दिखाए हैं। तो इस वजह से ही आज कामयाब हो पाए हैं टीम एलिगेंट इतने बड़े, इतने बेहतरीन प्रतियोगिता आपके सामने रखने पर। कटील फ्रेंड्स धीरे धीरे से बल्लेबाजी पर वो रोशनी नहीं दिखा पा रहे हैं। शहाबुद्दीन की गेंदबाजी के बाद काशिफ आए, अंकित आए, दोबारा काशिफ प्रहार करने के लिए तैयार खड़े हैं। अंकित की गेंदबाजी पर केवल 7 रन खर्च किए हैं अंकित अपने ओवर पर, और उससे पहले काशिफ केवल 4 रन के साथ। तो दोबारा अपनी स्पेल के दूसरी ओवर को लेकर काशिफ तैयार खड़े हैं। वाकई उनकी गेंदबाजी की एक एक मोमेंट्स आप समझ सकते हैं, देख सकते हैं कि किस तरह से वो अपने हाथ मोड़ते हैं। लंबाई जितने उनके शरीर पर है, लेकिन उससे भी बढ़कर गहराई उनकी गेंदबाजी पर आप देख सकते हैं।
और भी बेहतर गेंद यहाँ पर, एक से बढ़कर एक शानदार लाइन और लन के साथ गेंदबाजी दिखाते हुए काशिफ। और इससे पहले तो सऊदी अरेबिया पर हमने काशिफ अब्बास की गेंदबाजी देखे थे, जो पाकिस्तान से बिलोंग करते हैं। टेनिस बॉल के साथ और लेदर बॉल के साथ काशिफ अब्बास बहुत ही मशहूर नाम। और आज आप देख सकते हैं एक ऐसे काशिफ जो उनसे भी बढ़कर प्रदर्शन दिखा रहे हैं मैदान। टेनिस बॉल के साथ इस तरह की चतुराई काफी कम देखने को मिलते हैं क्रिकेट के मैदानों में। और इस बीच गेंद को उछाले स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से, ये रहा जरूरत वाली सिक्स। कटील फ्रेंड्स इंतजार कर रहे थे इस तरह की छक्का को। कहीं ना कहीं मैं कहूंगा कि बीमारी पर सोए हुए मरीज को जिस तरह से ग्लूकोज देकर उन्हें संभाला जाते हैं, तो यहां पर कटील फ्रेंड्स को भी मैं कहूंगा ये ग्लूकोज वाली सिक्सर है। उडुपी फ्रेंड्स और करावली ऑटो ग्राउंड नंबर 4 पर तैयार हो जाए। उडुपी फ्रेंड्स और करावली ऑटोस के खिलाड़ियां, टीम के कप्तान अपने खिलाड़ियों के साथ ग्राउंड नंबर 4 पर मौजूद हो जाए अगली मैच के लिए। काशिफ लेफ्ट ओवर और इस बार यॉर्कर डिलीवरी, पैर की जड़ों से गेंद को निकाले, लेकिन काफी ऊंचाई पर गेंद निकल पड़ने के बाद तीन फील्डर गेंद की तरफ दौड़ कर आ रहे थे, लेकिन आखिरकार गेंद तक नहीं पहुंच पाए। जमीन पर गेंद टकराने के बाद वन बाउंस, एक टिप्पे के बाद गेंद फील्डर के हाथ लगे। जब तक पैसिफिक और हनान कतार, ये दोनों टीम अगले मैच के लिए तैयार हो जाए ग्राउंड नंबर 3 पर, यानी कि इसी मैदान पर होगा हनान कतार और पैसिफिक के बीच मैच। तो दोनों टीम तैयार हो जाए, दोनों टीमों के कप्तान तुरंत दौड़कर आए मैच स्टार्ट के बाद। और इस बार सीधे गेंद बल्लेबाज के पैरों पर लगे। काशिफ वाकई एक चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए, एक सक्षम गेंदबाजी दिखाते हुए ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद 36 रन, 36 रन 4 ओवर की समाप्ति के बाद। काशिफ एक सिक्सर के साथ 9 रन खर्च किए हैं। एक सिक्सर लगने के बाद अपनी गेंदबाजी पर कुल मिलाकर पूरी ओवर पर 9 रन खर्च होना, ये निश्चित रूप से एक अच्छे कमबैक के साथ गेंदबाजी की एक नजारे हैं। तो यहाँ पर काशिफ के 9 रन इस ओवर पर और पिछली ओवर पर 4 रन, कुल मिलाकर 2 ओवर 13 रन और शानदार विकेट के सफलता निभाने के बाद काशिफ वाकई अपनी टीम के कप्तान के विश्वास पर खड़े उतर पाए हैं। कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति के बाद 36 रन, 4 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान के बाद। 36 after the completion of 4 over for the loss of 4 wicket. शुरुआत की 4 ओवर पर 36 रन पर विपक्षीय टीम की बल्लेबाजी को रोकने के बाद वैभव को लाए हैं गेंदबाजी के लिए। अब देखना है कि आखिरी ओवर, जिसे डेथ ओवर कहते हैं आंग्ल भाषा पर, अब देखना है कि इस डेथ ओवर को किस तरह से निभाते हैं। कुछ सलाह देते हुए उनके साथीदार वेदवार बॉयज, स्काईलाइन यूनिवर्सिटी के ये मैदान टीम एलिगेंट के प्रस्तुति पर, एलिगेंट ट्रॉफी सीजन 6। पहली गेंद वैभव के साथ भारत से यहां तक अपने सफर बढ़ाए हैं। इस मैदान में, इस श्रृंखला में अपने कदर दिखाने, अग्र क्रमांक के खिलाड़ियां अपने प्रतिभा दिखाने के लिए इस प्लेटफॉर्म पर खड़े हैं। अंकुर सिंह उल्टे हाथ खेलना चाहते थे, रिवर्स स्विप करना चाहते थे, लेकिन चूंकि गेंद और बल्ले के बीच बिल्कुल संपर्क नहीं होगा, आपके गेंदबाजी की कदर को और आपके फील्डिंग के उस करारापन को मानना होगा। इस मैदान कप्तान के विश्वास पर खड़े उतरते हुए विदर्भ बॉयज अपने प्रदर्शन दिखा रहे हैं, खास करते हुए टीम के कप्तान शाबुद्दीन हो या उसके
और इस बीच लेग स्टंप से थोड़ी बाहर थे गेंद और ये देख लीजिए यहाँ पर छोटी सी गड़बड़ा। वाइड बॉल की इशारा अंपायर से 22 के इशारा 1+1 2 मोर एडेड इन द टोटल। तो अब तक वैभव गेंदबाजी शुरुआत करने के बाद निकली हुई पहली रन है ये वाइड के ऊपर, वो भी अतिरिक्त खाता पर जुड़े हैं। 1+1 2 रन। तो अच्छे गेंदबाजों को कहीं ना कहीं इस तरह के रन जब निकल पड़ते हैं तो चोट लग जाते हैं उनके दिल पर कि क्यों ऐसे निकल पड़े रन। एक प्रोफेशनल गेंदबाज अपनी गेंदबाजी पर बेवजह रन निकलना बिल्कुल पसंद नहीं करते हैं मैदान में। तो यहाँ पर वैभव भी इस रन से बिल्कुल खुश नहीं होंगे। अगली गेंद वाइटम ओवर द विकेट, लंबी दौड़ के साथ यह गेंद और इस बार उछालने के प्रयास और मौका ढूंढने पर सफल बने, ये रहा छक्का। ನಮ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾಬು ಎಸೆತಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಕಟೀಲ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ತಂಡದ ಪರವಾಗಿ ಕರಣ್ ಅಂಬಾಲ ಎಸೆತಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ 30 ಎಸೆತ 57ರ ಸವಾಲು. ಕರಣ್ ಅಂಬಾಲ ದಾಂಡಿನಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಚಮತ್ಕಾರ ಕಂಡು ಬರಲಿಲ್ಲ ಈ ಮೈದಾನದಲ್ಲಿ. ಇದೀಗ ಎಸೆತಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ತಂಡಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ದ ಕಾಲ್. ಯಾವ ರೀತಿ ತನ್ನ ತಂಡಕ್ಕೆ ಆಸರೆ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತ ಕನ್ನಡ ಕರಣ್ ಅಂಬಾಲ. ಐವತ್ತೈದರ ಸವಾಲು. ಕರಣ್ ಅಂಬಾಲ ಎಸೆತಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಎಸೆತಕ್ಕಾಗಿ ಅನುಭವಿ, ಹಲವಾರು ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಪ್ರಶಸ್ತಿ ತನ್ನದಾಗಿಸಿ ತನ್ನ ಹೆಸರನ್ನು ಕೊಂಚ ಮಟ್ಟಿಗೆ ಎಡವಟ್ಟು ಕೂಡ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಅಂಕೆರೋಲ್ ಭಾಗದಲ್ಲಿ. ಪ್ರಥಮ ಎಸೆತಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಕರಣ್ ಅಂಬಾಲ. ಸ್ಟ್ರೈಕ್ ಆನ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾದಿಕ್. ಸುಂದರತೆ ಎಸೆತ ಲಯದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯನ್ನ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಪ್ರಥಮ ಎಸೆತ ಅಂಕಿಅಂಶ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಚುಕ್ಕಿ ಎಸೆತವಾಗಿ ಮಾರ್ಪಡ್ತಾ ಇದೆ. ಪ್ರಥಮ ಎಸೆತ ಚುಕ್ಕಿ ಎಸೆತವಾಗಿ ಮಾರ್ಪಡ್ತಾ ಇದೆ. ಅಂಬಾಲ ಎಸೆತಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಮೇಯಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಪ್ರಥಮ ಎಸೆತ ಡಾಟ್ ಬಾಲ್. ದ್ವಿತೀಯ ಬಾರಿಗೆ ಮತ್ತು ಸುಂದರತೆ ಎಸೆತ ಗೋಟ ಕಾಯಕ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ವೈಫಲ್ಯವ 4 ಓಟದ ಸೇರ್ಪಡೆ ಕೂಡ ದಾಖಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಸಾದಿಕ್ ರವರ ಖಾತೆ ಕೂಡ ಆರಂಭಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ದಾಂಡಿನ ಮುಖ್ಯನ 4 ಓಟದ ಸೇರ್ಪಡೆ ಕೂಡ ಕಟೀಲ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ತಂಡದ ಪರವಾಗಿ ಎಸೆತಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಕರಣ್ ಅಂಬಾಲ ತಮ್ಮ ಕೂಟದ ತೃತೀಯ ಎಸೆತಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಸುಂದರತೆ ಎಸೆತ ಅಕ್ಷರ ಕಾಲಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಸಿ ಬಾರೇಕೆ ಹೊರ ಬಾಗಿಲು ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. ಆ ರೋಟದ ಸೇರ್ಪಡೆ ಕೂಡ ದಾಖಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಮುಖೇನ ತಂಡದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 10ಕ್ಕೆ ಏರಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. 57ರ ಸವಾಲು. ಯಾವ ರೀತಿ ಸವಾಲನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಕಾದು ನೋಡೋಣ. ಪ್ರಥಮ 4 ಎಸೆತದಲ್ಲಿ 10 ಓಟವನ್ನ ಕಬಲಿಸಲು ಯಶಸ್ವಿ. ಹನಾನ್ ಕತಾರ್ ಅದೇ ರೀತಿ ಪೆಸಿಫಿಕ್ಸ್, ಎನ್ಎಂಎಫ್ 2 ತಂಡದ ನಾಯಕರಿಗೆ ಅಂತಿಮ ಕರೆ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ವೇದಿಕೆಯನ್ನ ಸಂಪರ್ಕಿಸಬೇಕು ನಾನ್ ಎಚ್ಚರಿಕೆಯಾಗಿ. ಇದಾದ ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಾಟ
ತಂಡದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 11 ಒಟ್ಟುಗಳು. ಅಂತಿಮ 2 ಎಸೆತ ಬಾಕಿ ಉಳ್ತಾ ಇದೆ. ಕ್ಷೇತ್ರ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಮಟ್ಟಿಗೆ ಬದಲಾವಣೆ ಕೂಡ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಕರಾನಂಬಲ ತಂಡದ ಓರ್ವ ಅನುಭವಿ ಆಟಗಾರ ಅಂತ ಹೇಳ್ಬಹುದು. ಬಹುಶಃ ಪವರ್ ಪ್ಲೇ ಓವರ್ ಅಂತಿಮ 2 ಎಸೆತ ಬಾಕಿ ಉಳ್ತಾ ಇದೆ. ಇದಾಗಲೇ ಅಂಕ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 11ರೊಂದಿಗೆ ಸಾಕ್ತಾ ಇದೆ. ರಿವರ್ಸಿಪ್ಗೆ ಎತ್ತದಲ್ಲಿ ಸಫಲತೆ ಕೂಡ ಸುಂದರತೆಯ ಹೊಡೆತ. ಶಾಬೂರ್ ಅವರಿದೀಗ ದಂಡ ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. 4 ಓಟದ ಸೇರ್ಪಡೆ ಕೂಡ ತಂಡದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 15 ಓಟುಗಳು. ಎಸೆತಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ದುಬಾರಿಯಾದ ಶಾಬು ಇದೀಗ ದಾಂಡುಗಾರಿಕೆ ಪ್ರಥಮ ಎಸೆತವನ್ನ ನಿಭಾಯಿಸಿ ರಿವರ್ಸ್ ಮುಖೇನ ಬೌಂಡರಿ ದಾಖಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕಿಅಂಶ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ತಂಡದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 15 ಓಟುಗಳು. ಕರಣ್ ಅಂಬಾಲ್ ತಮ್ಮ ಕೋಟದ ಅಂತಿಮ ಬಾರಿಗೆ ಸುಂದರತೆ ಎಸೆತ ದಂಡನ್ನು ವಂಚಿಸ್ತಾ ಇದೆ. ಕ್ಲೀನ್ ಬೌಲ್ಡ್. ಉತ್ತಮ ಕಂಬ್ಯಾಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಹುದು. ಕರಣ್ ಅಂಬಾಲ ಪ್ರಥಮ ಎಸೆತ ಬೌಂಡರಿ ಗಟ್ಟಿ. ಇದೀಗ ದ್ವಿತೀಯ ಎಸೆತ ಕ್ಲೀನ್ ಬೌಲ್ಡ್. ಪ್ರಥಮ ಉದಾರಿ ಅಗತ್ಯ ಕೂಡ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಶಾಬೂರ್ ಅವರ ಉದಾರಿ ಕೂಡ ನೆಲಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ಪ್ರಥಮ ಓವರಿನ ಮುಕ್ತಾಯ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 15. ಇದಕ್ಕೆ ಸಾಬೂರ್ ಅವರ ಸ್ಥಾನ ತುಂಬಲಿನ ಹೊಸ ದಾಂಡಿಗ. ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಅಂಕುರ್ ತಮ್ಮ ಕೋಟದ ಪ್ರಥಮ ಎಸೆತಕ್ಕಾಗಿ ನಿಭಾಯಿಸಲು ಹೊಸ ದಾಂಡಿಗ ನಮ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ವೈಭವ್ ಅವರ ಆಗಮನ ಕೂಡ ನಮ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ. ಅಂಕುರ್ ತಮ್ಮ ಕೋಟದ ಪ್ರಥಮ ಎಸೆತಕ್ಕಾಗಿ ತೀರಾ ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ಬಿದ್ದಂತ ಚೆಂಡು. ಚೆಂಡಿಗೆ ದಂಡಿಗೆ ಯಾವುದೇ ಸಂಪರ್ಕ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಂಕಿ ಅಂಶ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಚುಕ್ಕಿ ಎಸೆತ ಮಾತ್ರ ದಾಖಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕುರ್ ತಮ್ಮ ಕೋಟದ ದ್ವಿತೀಯ ಎಸೆತಕ್ಕಾಗಿ ನಿಭಾಯಿಸಲು ಮತ್ತೆ ಸಜ್ಜೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆರಂಭಿಕ ಆಟಗಾರ ಸಾದಿಕ್ ಎಡಗೈ ಆಟಗಾರ. ತನ್ಮುಖೇನ ಕ್ಷಣಕಾಲದಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಸಿ ಬಾರಿಗೆ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. 6 ಓಟದ ಸೇರ್ಪಡೆ ಕೂಡ ದಾಖಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸಾದಿಕ್ ರವರ ದಂಡುಮುಖಿನ ಬರ್ತಾ ಇದೆ. ದ್ವಿತೀಯ ಸಿಕ್ಸರ್ ಕೂಡ ತನ್ನದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ತನ್ನದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 21ಕ್ಕೆ ಏರಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಸಾದಿಕ್ ರವರ ದಂಡು ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕುರ್ ತಮ್ಮ ಕೋಟದ ತೃತೀಯ ಬಾರಿಗೆ ಮತ್ತೆ ತೀರ ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ಚೆಂಡು ಕ್ಷಣಕಾಲಲ್ಲಿ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಸುಲಭ ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನು ಸೇರ್ತಾ ಇದೆ. ಸಾದಿಕ್ ರವರ ಉದಾರಿ ಕೂಡ ನೆಲಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ಆರಂಭಿಕ ಜೋಡಿ ಕೂಡ ಪೆವಿಲಿಯನ್ ಪರೌಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಕುರ್ ಅವರು ಯಶಸ್ವಿನ ಬೌಲಿಂಗ್ ಕೂಡ ಸಾದಿಕ್ ರವರ
ಸ್ಥಾನ ತುಂಬಾ ಇನ್ನೋರ್ವ ದಾಂಡಿಗ ಕಾಶೀಫ್ ಎಸೆತಗಾರಿಯಲ್ಲಿ ಜಾದೂ ಮಾಡಿದಂತವರಾದ ಆಟಗಾರ ಇದೀಗ ದಾಂಡುಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ತಮ್ಮ ತಂಡಕ್ಕೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತ ಕಾದು ನೋಡೋಣ. ಕಾಶೀಫ್ ಪ್ರಥಮ ಎಸೆತದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಸರ್ ಅನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು ತದನಂತರ ಎಸೆತದಲ್ಲಿ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಉದಾರಿಯನ್ನು ಕಬಲಿಸಲಿ ಯಶಸ್ವಿ ಕೂಡ ಅಂಕೂರ್ ಅವರದು. ದ್ವಿತೀಯ ಓವರ್ನ ಚತುರ್ಥ ಎಸೆತಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತೆ ಹೊಸ ದಾಂಡಿಗ ಕಾಶೀಫ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಅನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಕೂರ್ ಕಾಶೀಫ್ ಸುಂದರತೆ ಎಸೆತ ಅಷ್ಟೇ ಸುಂದರ ಹೊಡೆತ ಕೂಡ ಪ್ರಥಮ ಎಸೆತ ನಿಭಾಯಿಸಿ ಆ ರೋಟದ ಸೇರ್ಪಡೆಗೂ ದಾಖಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಎಸೆತಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಿಂಚಿದಂತ ಕಾಶೀಫ್ ದಂಡಿನಲ್ಲಿ ಮಿಂಚ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತನ್ನ ತಂಡಕ್ಕೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕಾಶೀಫ್. ಅಂಕಿಅಂಶ ಭಾಗದಲ್ಲಿ ಚುಕ್ಕಿ ಎಸೆತ ಚೆಂಡಿಗೆ ತಿರುವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂಕೂರ್. ಅಂತಿಮ ಬಾರಿಗೆ ದ್ವಿತೀಯ ಓವರ್ನ ಅಂತಿಮ ಎಸೆತ ಕೂಡ 19 ಎಸೆತ 30ರ ಸವಾಲು. 8 ಉದಾರಿ ಸುರಕ್ಷಿತ ಕೈಯಲ್ಲಿ. ಕ್ರಮವಲ್ಲದ ಎಸೆತ ಅಕ್ರಮ ಎಸೆತ ವೈಟ್ ಬಾಲ್ ದೇಣಿಗೆ ರೂಪದಲ್ಲಿ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಒಂದು ಓಟ. ತಂಡದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 28 ಓಟುಗಳು. ದ್ವಿತೀಯ ಓವರ್ನ ಅಂತಿಮ 1 ಎಸೆತ ಬಾಕಿ ಉಳಿತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಅದೇ ತಪ್ಪನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂಕೂರ್. ಒಂಟಿ ಓಟದ ಸೇರ್ಪಡೆ ತಂಡದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 29 ಓಟುಗಳು. ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದೆ ದಾಂಡುಗಾರರು. ದ್ವಿತೀಯ ಓವರ್ನ ಅಂತಿಮ 1 ಎಸೆತ ಬಾಕಿ ಉಳಿತಾ ಇದೆ. ಸುಂದರತೆ ಎಸೆತ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷರಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಮಟ್ಟಿಗೆ ವೈಫಲ್ಯ. ಪ್ರಥಮ 2 ಓವರ್ನ ಮುಕ್ತಾಯ ಕೂಡ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 30 ಓಟಗಳು. 18 ಎಸೆತ 27ರ ಸವಾಲು. ಓವರ್ ಒಂದಕ್ಕೆ 9ರ ಸರಾಸರಿಯಲ್ಲಿ ಲೆಕ್ಕಾಚಾರದ ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದೆ ವೈದಾವರ್ ಬಾಯ್ಸ್. तो पज्जू जी ಟೀಮ್ ಎಲಿಗೆಂಟ್ ಟ್ರೋಫಿ 2023 ಇದರ ಆಶ್ರಯ ನಡೆಯುವಂತ ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಟೀಮ್ ಎಲಿಗೆಂಟ್ ತಂಡ ಮೊದಲು ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಅನ್ನು ಮುಕ್ತಾಯ ನಂತರದಲ್ಲಿ 58 ಓಟವನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು 59ರ ಸವಾಲು ಎದುರಾಳಿ ತಂಡಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಟೀಮ್ ಪ್ಯಾರಾಮೌಂಟ್ ತಂಡ ಪ್ರಥಮ 3 ಓವರಿನಲ್ಲಿ ಕೇವಲ 12 ಓಟ ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ 3 ಉದಾರಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟಿದೆ. ಯಶಸ್ವಿನ ಹಿಡಿತವನ್ನ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಟೀಮ್ ಎಲಿಗೆಂಟ್. ಇದೀಗ ತೃತೀಯ ಓವರ್ ಎಸೆಯಲು ಎಸೆತಗಾರಿಕೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಕರಣ್ ಅಂಬಾಲ ಸತತ 2 ಓವರಿನಲ್ಲಿ 15 ಓಟವನ್ನ ಕಲೆ ಹಾಕುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ. ಕರಣ್ ಅಂಬಾಲ ತಮ್ಮ ಕೂಟದ ದ್ವಿತೀಯ ಓವರ್ ಎಸೆಯಲು ಸಜ್ಜೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 18 ಎಸೆತ 27ರ ಸವಾಲು. ಸುಂದರತೆ ಎಸೆತ ಕ್ಷಣಗಾಲ ಚೆಂಡು ಕಾಶೀಫ್ ರವರ ಉದಾರಿ ಕೂಡ ನೆಲಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ತೃತೀಯ ಉದಾರಿ ಆಘಾತ ಕೂಡ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಕ್ಷೇತ್ರಪಾಲಕ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವ ಯಶಸ್ವಿನ ಕ್ಷೇತ್ರಪಾಲಕ ಕೂಡ ಕಟೀಲ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಪರವಾಗಿ
ಈಗ ಕಾಶಿ ಇವರ ಸ್ಥಾನ ತುಂಬ ಲೆಂಡರ್ ವಾಸ ದಾಂಡಿಗ ఇది కాశీ ప్రవర స్థాన ತುಂಬ ಲೆಂಡರ್ ವಾಸ ದಾಂಡಿಗ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಪ್ಲೇಯರ್ ಸಲಾವ್ ಸಲಾವ್ರವರ ಆಗಮನ ಕೂಡ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಹದಿನೇಳು ಎಸೆತ 27 ಓಟದ ಅವಶ್ಯಕತೆ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಅಣ್ಣನ್ ಕತಾರ್ ತರದ ನಾಯಕರಿಗೆ ಅಂತಿಮ ಕೊರೆಯನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅಣ್ಣನ್ ಕತಾರ್ ತಂಡದ ನಾಯಕರ ಅಂತಿಮ ಕರೆ ಕೂಡ ನೀಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ವೇದಿಕೆಯನ್ನ ಸಂಪರ್ಕಿಸಬೇಕು. ತಮಗಾಗಿ ಎದುರಲ್ಲಿ ತಂಡದ ನಾಯಕ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರು ಕೂಡ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕರಣಂಬಾಲ ಪ್ರಥಮ ಎಸೆತದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯನ್ನ ತಮ್ಮ ತಂಡಕ್ಕೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो पैसिफिक और हनान कतार के बीच टॉस की प्रक्रिया हो रहे हैं। दोनों टीम के कप्तान हमारे साथ अब जुड़े हैं। बहुत ही एक्साइटमेंट नजर आ रहे हैं दोनों टीमों के कप्तान में, क्योंकि बहुत दूर से यहाँ तक आप सफर बढ़ाए हैं टीम एलिगेंट के ये एलिगेंट ट्रॉफी सीजन 6 पर। तो हम चाहते हैं कि टॉस की प्रक्रिया सुनील जी ये काम निभा रहे हैं। पैसिफिक के लिए कॉल के मौका है। हेड इज अ कॉल, टेल हनान कतार टॉस जीत चुके हैं। 5 ओवर के मैच, शुरुआत के मैच आपने देखे हैं, जितने रन बनते हैं, जिस तरह से गेंदबाजी हो रहे हैं, जिस तरह से बल्लेबाजी हो रहे हैं। तो टॉस जीतने के बाद क्या इरादा है आपके, डिसीजन क्या लेंगे आप? फील्डिंग लेंगे। और किस तरह से गेंदबाजी का प्लानिंग बनाए हैं? रन तो आप देखे हैं पिछले मैचों में किस तरह से रन बन रहे हैं। पहले मैच पर 80-82 रन बने थे, उसके बाद 57 रन के टारगेट दिए गए। तो आपके क्या प्लानिंग है? छोटी रन पर विपक्षी टीम को रोक लगाने के प्रयास करते हैं। तो बेस्ट ऑफ लक आपके लिए। और उसी तरह हमारे साथ जुड़े हैं पैसिफिक के कप्तान भी। भले ही टॉस हारे हो, लेकिन योजना अगर एक अच्छी तरह से हो, परफेक्ट प्लानिंग हो, तो टॉस कोई मायने नहीं रखते हैं। ये क्रिकेट की भाषा है। तो आप क्या मानते हैं, टॉस हारने के बाद बल्लेबाजी के मौका मिले हैं तो कितने रन बना पाएंगे? मतलब 60-70 रन बनाने की योजना है। पहली मैच हारने के बाद कुछ तो सबक आप सीखे होंगे कि कहाँ पर आपके गलती हुए हैं, कौन सी चीज आपको हारने पर मजबूर किए। तो उस गलती को सुधारते हुए अब इस मैच पर क्या तैयारियां की? तो पहली मैच पर बल्लेबाजी की जो कमजोरीपन है वो आपके लिए फलितांश थोड़े से नेगेटिव दे दिया आपको। तो बेस्ट ऑफ लक इस मैच के लिए। पिछले मैच के वो हार इस मैच पर जीत पर बदल जाए। तो दोनों टीमों को हम शुभकामनाएं देते हैं। पैसिफिक और हनान कतार के लिए तैयार हो जाए अगली मैच के लिए दोनों टीम। थैंक यू। ಧನ್ಯವಾದಗಳು ನವಾಜ್ ರವರೇ. ಅನಗತ್ಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಈಗ ಸುಸೈಡ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಹೋದಾರಿಯನ್ನ ಬೇಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸಲಾವ್. ಒಂಟಿ ಓಟ ದುಬಾರಿ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಆನಂದ್ ತಂಡದ ಸದಸ್ಯ ಪಜ್ಜು ವೇದಿಕೆಯನ್ನ ಸಂಪರ್ಕಿಸಬೇಕು. ಇದೀಗ ಸಲಾವ್ರವರ ಸ್ಥಾನ ತುಂಬಲು ಇನ್ನೊರು ಹೊಸ ದಾಂಡಿಗ ಪ್ರಥಮೇಶ್ ದಾಂಡುಗಾರರು ಗಟ್ಟಿಯಾಗಲು ಯಶಸ್ವಿನ ಎಸೆತಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
ಕರನಂಬಾಲ ತಂಡದ ಮೊತ್ತ 34ರಲ್ಲಿ ಸ್ಥಗಿತವಾಗಿ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸುಂದರತೆ ಎಸೆತ, ರಕ್ಷಣಾತ್ಮಕ ಶೈಲಿ ಆಟ ಒಂಟಿ ಸುಲಭಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ತಂಡದ ಖಾತೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಳ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 35 ಒಟ್ಟಿಗೆ. ಪ್ರಥಮ 3 ಓವರಿನ ಮುಕ್ತಾಯ ಕೂಡ ಕಾಣ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಯಶಸ್ವಿನ ಬೌಲಿಂಗ್ ನಿಭಾಯಿಸಿದ 2 ಓವರ್ ಕೇವಲ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 35. 12 to go, 20 to get. ಒಂದು ಕಡೆ ಅಂಕಪಟ್ಟಿಯತ್ತ ಗಮನಿಸುವುದೇ ಆದರೆ 12 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 22 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಶಾರ್ಜಾ ಸ್ಕೈಲೈನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಅದೆಷ್ಟು ಪ್ರತಿಭೆಗಳು ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಬಹಳಷ್ಟು ಅನುಭವದ ಮೆರುಗು ಇದೆ ಈ ಮೈದಾನಕ್ಕೆ. ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಸ್ಥಿತಿಗತಿಯನ್ನು ಬದಲಿಸುವ ಮೈದಾನ ಯಾವುದೆಂದು ಕೇಳಿದರೆ ಆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಸ್ಕೈಲೈನ್ ಮೈದಾನ, ಶಾರ್ಜಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ. ಬಹಳಷ್ಟು ರೋಚಕ ರೋಮಾಂಚನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯತ್ತ ಪಂದ್ಯಾಕೂಟಗಳು. ಅಗಲವಾದ ಎಸ್ತ ಎಂಬ ತೀರ್ಪುಗಾರಿಕೆ. ಬಹಳಷ್ಟು ಸೊಗಸಾದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಕೂಟಗಳು. ಎಲಿಗೆಂಟ್ ಮಂಗಳೂರು ಆಯೋಜಿಸಿಕೊಂಡ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ನೋಡಿ, ಒಂದು ಕಡೆ ಬಹಳ ಉತ್ತಮ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಆಯೋಜಕರು, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಬಹಳಷ್ಟು ಅನುಭವಸ್ಥ ಆಟಗಾರರ ಸಮಾಗಮ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಸ್ಟಾರ್ ನವಾಜ್ ಎಂಬ ಓರ್ವ ವೀಕ್ಷಕ ವಿವರಣೆಗಾರ, ಲೆಜೆಂಡ್ ಕಮೆಂಟೇಟರ್ ಅನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತ ಪಂದ್ಯಾಕೂಟಗಳು. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಅಶ್ರಫ್ ತಿರ್ವಾಯಿ. ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಸಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ರೋಚಕ ರೋಮಾಂಚನ ಪ್ರದರ್ಶನಗಳು ಮೈದಾನದಲ್ಲಿ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ದೇಶ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಆಡುವ ಆಟಗಾರರ ಸಮಾಗಮವಿದೆ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಅವರ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಈ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಲಿದ್ದೇವೆ. हनान कतार के सचिन आप जहां कहीं भी हो, अपने टीम के साथ जुड़ जाए। आपके टीम के कप्तान इंतजार कर रहे हैं। हनान कतार के सचिन, तुरंत आप माइक स्टैंड के पास आ जाए। 11 गेंद पर 17 अंकों की आवश्यक मैच जीतने के लिए खतरनाक मैच चल रहे मैदान पर. देखिए 11 ಎಸೆತ 17 ಓಟ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಅಂಕ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಚೆಂಡು ಮತ್ತು ದಂಡಿನ ನಡುವೆ ನೋಡಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮಾತಿನ ಸಂಪರ್ಕವಿಲ್ಲ. ನೇರವಾಗಿ ಗೂಟ ರಕ್ಷಕನ ಭದ್ರಬಗಸಿಯಲ್ಲಿ ಚೆಂಡು. ಮುಸಂಬಲ್ ಎಸ್ತಗಾರಿಕೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಎತ್ತಿ ಬಾರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವಿದೆ. ಆಹಾ, ಅಗಲವಾದ ಎಸ್ತ ಎಂಬ ತೀರ್ಪುಗಾರಿಕೆ ನೋಡಿ. ಹದ್ದಿನ ಕಣ್ಣಿನ ಮುದ್ದಿನ ತೀರ್ಪುಗಾರರು ಪಂದ್ಯಾಕೂಟವನ್ನ ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿಭಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಎಲಿಗೆಂಟ್ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಸಮರ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ 10 എസെത്ത 16 ഓട്ടದ ആവശ്യകತೆ. 10 പന്തിൽ 16 റണ്ണിന്റെ ലക്ഷ്യമാണ് മത്സരം വിജയിക്കാൻ. എന്താണ് ഇവിടെ സംഭവിക്കുന്നത്? എല്ലാം ചോദ്യങ്ങളായി മാറുന്നു ഇവിടെ. അവസാനത്തെ 10 പന്തിൽ 16 റണ്ണിന്റെ ലക്ഷ്യമാണ് മത്സരം വിജയിക്കാൻ. ഉയർത്തിയടിക്കാനുള്ള ശ്രമമുണ്ടായിരുന്നു, പക്ഷേ യാതൊരു റൺ ഇവിടെ നേടുന്നില്ല. കംപ്ലീറ്റ്ലി ബീറ്റൺ ബൈ ദ ബാറ്റ്സ്മാൻ.
9 പന്തിൽ 16 റണ്ണിന്റെ ലക്ഷ്യമാണ് മത്സരം വിജയിക്കാൻ. ಅಂತಿಮ 9 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 16 ಓಟಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಮುಜಮ್ಮಿಲ್ ಎಂಬ ಆ ಬಲಿಷ್ಠ ಎಸ್ತಗಾರಿಕಾ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಎತ್ತಿ ಬಾರಿಸ ಪ್ರಯತ್ನ, ಇಲ್ಲಿ ಆಕಾಶದತ್ತ ಚೆಂಡು ಉತ್ತಿರಿ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವಿತ್ತು. ಬಹಳ ಸೊಗಸಾದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಕರಣ್ ಅಂಬಾಲ್ ರವರ ಆ ಭದ್ರ ಪಕ್ಷಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಸೇರಿದ ಚೆಂಡು ಈ ನೆಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಉತ್ತರಿ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ ತಂಡ. ಅಂತಿಮ 8 ಎಸೆತಕ್ಕೆ 16 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಪಂದ್ಯ ವಿಜಯಿಗಳು. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುಡು ಬಿಸಿಲು 1 ಗಂಟೆ 7 ನಿಮಿಷ ಸಾಗಿ ಬಂದಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ತಂಪು ಪಾನೀಯದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಿಕೊಂಡಿದೆ ಎಲಿಗೆಂಟ್ ಮಂಗಳೂರು. ವೀಕ್ಷಕ ವಿವರಣಾ ಕೊಠಡಿಯತ್ತ ಸಾಗಿ ಬಂದು ಆ ತಂಪು ಪಾನೀಯವನ್ನು ಕುಡಿದು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸಹಕರಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಾರಿಕೆಯನ್ನ ನೀಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. 8 ಎಸೆತಗಳ ಮುಂದೆ 16 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಪಂದ್ಯವನ್ನ ವಿಜಯಿಗಳು. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಕಪ್ತಾನರ ಗಮನಕ್ಕೆ, ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಿಕೊಳ್ಳಿ ಪಂದ್ಯಾಕೂಟವನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಳ್ಳಲು. ದಯವಿಟ್ಟು 2 ಕಪ್ತಾನರ ಗಮನಕ್ಕೆ, 12ನೇ ಆಟಗಾರರು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ವೀಕ್ಷಕ ವಿವರಣಾ ಕೊಠಡಿಗೆ ಬಂದು ಸಹಕರಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ದಯವಿಟ್ಟು 2 ತಂಡದ 13ನೇ ಆಟಗಾರರು ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ವೀಕ್ಷಕ ವಿವರಣಾ ಕೊಠಡಿಗೆ ಬಂದು ಸಹಕರಿಸಿ. ಅಗತ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ದಯವಿಟ್ಟು ಪದೇ ಪದೇ ಮಾತನ್ನ ರವಾನಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. 13ನೇ ಆಟಗಾರ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ವೀಕ್ಷಕ ವಿವರಣಾ ಕೊಠಡಿಗೆ ಬಂದು ಸಹಕರಿಸಿ. ದಯವಿಟ್ಟು ಪಂದ್ಯಾಕೂಟ ವಿಳಂಬವಾಗ್ತಾ ಇದೆ, ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಿ. ಒಂದು ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಆಯೋಜನೆ ಎಂದರೆ ರಾತ್ರಿ ಹಗಲು ಪರಿಶ್ರಮವಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮೊಂದಿಗೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ ರವಾನಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಸಹಕರಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಅಂತಿಮ 6 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 15 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಈ ಪಂದ್ಯವನ್ನ ವಿಜಯಿಗಳು. ಎಸ್ತಗಾರಿಕಾ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಅರ್ಷಾದ್ ಎತ್ತಿಬಾರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಥರ್ಡ್ ಮ್ಯಾನ್ ಕಡೆಗೆ ಬಂದು ಸೇರ್ತಾ ಇದೆ ಚೆಂಡು. ಒಂಟಿ ಸುಲಭ. ಈ ಒಂಟಿ ಅಂಕದೊಂದಿಗೆ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 43. 5 ಉತ್ರಿಯನ್ನ ತಂಡ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಅಂತಿಮ ಓವರಿನ ದ್ವಿತೀಯ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ ಅರ್ಷಾದ್. ಎಸ್ತಗಾರಿಕಾ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ವೈಭವ್ ಎದುರಿಸಿ ಆಡಬಲ್ಲ ಆಟಗಾರ. ಈ ವೈಭವ್ ತಾನು ಎದುರಿಸಿದ 2 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ ಗಳಿಸಿದ್ದು 1 ಅಂಕ. ವೈಭವ್ ಅರ್ಷಾದ್ ಟು ವೈಭವ್ 5 ಎಸೆತ 14 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ. ಮಾಡು ಇಲ್ಲವೇ ಮಡಿ. ಆಹಾ ಆಹಾ
ಇದು 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 ದಂಡನೆ. ಆ ಒಂಟಿ ಸುಲಭ ಅವಳಿಯ ಪ್ರಯತ್ನ ಸಾಧಿಸಿಯೇ ಬಿಟ್ಟಿದೆ ನೋಡಿ. ವಿಕೆಟ್ಗಳ ಮಧ್ಯೆ ಚುರುಕಿನ ಓಡಾಟ. ಇಲ್ಲಿ 2 ಅಂಕಗಳು ಜಮಾವಣೆಗೊಳ್ತಾ ಇದೆ. 2 ಅಂಕದೊಂದಿಗೆ ತಂಡದ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 45. 4 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 12 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಪಂದ್ಯ ವಿಜಯಗಳು. ಹೈ ವೋಲ್ಟೇಜ್ ಮ್ಯಾಚ್. ವೈಭವ್ ಆ ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಅಗಲವಾದ ಎಸ್ತ ಎಂಬ ತೀರ್ಪುಗಾರರಿಂದ 4 ಎಸೆತ 11 അങ്കത ആവശ്യകത 4 പന്തിൽ 11 റണ്ണിന്റെ ലക്ഷ്യമാണ് മത്സരം വിജയിക്കാൻ. പന്ത് എറിയുന്നത് അർഷാദ്. വൈഭവ് എന്താണ് ചെയ്യുന്നത് ഇവിടെ? എന്താണ് നേടാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്? നേടാനുള്ള ശ്രമമുണ്ടായിരുന്നു, പക്ഷെ യാതൊരു റണ്ണ് നേടുന്നില്ല. ലൗഡ് അപ്പീൽ. Completely beaten by the batsman. ಅಂತಿಮ 3 ಎಸೆತಗಳಲ್ಲಿ 11 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ನೋಡಿ. ವೈಭವ್ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಪಂದ್ಯದ ಚಿತ್ರಣವನ್ನು ಬದಲಿಸಬಲ್ಲರು? ಪ್ರಥಮ ಇನ್ನಿಂಗ್ಸ್ ಮುಕ್ತಾಯವಾಗುವಾಗ ಅಂತಿಮ 3 ಎಸೆತ ಇರುವಾಗ 3 ಷಡ್ಕವನ್ನ ಸ್ವರೂಪ್ರವರು ಸಿಡಿಸಿದ್ರು. ಅದೇ ಒಂದು ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯುತ್ತರವಾಗಿ ಬರಬಹುದೆಂದು ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ ವೈಭವ್ ರವರಿಂದ. ಒಂಟಿ ಸುಲಭ ಅವಳಿಯ ಪ್ರಯತ್ನ, ವಿಕೆಟ್ಗಳ ಮಧ್ಯೆ ಚುರುಕಿನ ಓಡಾಟ, ತ್ರಿವಳಿಯ ಪ್ರಯತ್ನ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ತಪ್ಪು ಮಾಡಿದೆ. ತ್ರಿವಳಿಯ ಓಟಕ್ಕೆ ಉತ್ರಿ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. 2 ಅಂಕಗಳು ಜಮಾವಣೆಗೊಂಡಿದೆ. ರನ್ ಔಟ್ ಮುಖೇನ ಉತ್ರಿ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ವೈಭವ್ ರವರ ಉತ್ರಿ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ ರನ್ ಔಟ್ ಮುಖೇನ. ಬಹಳಷ್ಟು ಸೊಗಸಾದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಇತ್ತು ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ. ಬಹಳ ಸೊಗಸಾದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಮಿಥುನ್ ರವರ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ. ಇಲ್ಲಿ ರನ್ ಔಟ್ ಮುಖೇನ ಉತ್ರಿ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ವೈಭವ್ ರವರ ಉತ್ರಿ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ ತಂಡ. ಆಹಾ, ಚಿತ್ರಣ ನೋಡಿ ಬದಲಾಗ್ತಾ ಇದೆ. 2 ಎಸೆತ 9 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಪಂದ್ಯದ ಚಿತ್ರಣ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬದಲಿಸಬಲ್ಲರು? ನಿಕೇತನ್ ಅರ್ಷಾದ್ ಟು ನಿಕೇತನ್. 9 ಅಂಕದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವಾಗ ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ. ಒಂದು ಎಸೆತಕ್ಕೆ 9 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಪಂದ್ಯ ಬಹುತೇಕ ಕಟೀಲ್ ಪರವಾಗಿದೆ ವಿಜಯ, ಆದರೂ ಪರಿಶ್ರಮವಿದೆ. ಅಂತಿಮ 1 ಎಸೆತ 9 ಅಂಕಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದಂಡಿಸ್ತಾರೆ ನಿಕೇತನ್? ಅರ್ಷಾತ್ತು ನಿಕೇತನ್. ಸೊಗಸಾದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಮುಂದುವರಿದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಟೀಲ್ ಫ್ಯಾನ್ಸ್ ಈ ಪಂದ್ಯಾಕೂಟವನ್ನು ವಿಜಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಎರಡು ತಂಡಗಳಿಗೂ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ.